बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित। भाजपला 130 ते 140 जागा, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुस्लिम बहुल भागात 25 जागा हव्या आहेत, ज्यावर आता चर्चा सुरू आहे। सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी 2 तास बैठक घेतली। सर्व महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार, मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाण यांनी दिली माहिती। भाजपच्या सर्व्हेमधून मोठी बातमी। मुंबईतील मुस्लिम बहुल भागात भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती आहे। भाजपने 18 वॉर्डमध्ये सर्व्हे केला। या दरम्यान 70% मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांना पसंत करत असल्याचं समोर आलं। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी महिलांना एक संधी देण्यात येते, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती। मोदी सरकारने जनगणनेबाबत मोठा निर्णय घेतला। देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला। 2 टप्प्यात जनगणना होणार अशी माहिती। रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सोपा होणार। अंधेरी ते बँड्रा 15 डब्यांची लोकल धावणार। प्लॅटफॉर्म विस्तारण्याचं काम सुरू। पागडी पद्धतीने राहणाऱ्या इमारतींचा सुयोग्य आणि न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली। नवीन नियमावलीत फक्त घरमालकांचा फायदा न होता भाडेकरूंच्याही हिताचं रक्षण व्हावं, एकनाथ शिंदे यांची अपेक्षा। नाशिकमध्ये तपोवनात वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती। राष्ट्रीय हरित लवादाचा अंतिम आदेश। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडे तोडू नका असा सरकारला आदेश। वाढत्या थंडीच्या लाटेमुळे आता पुण्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। पालिकेच्या सर्व शाळा आता 7 ऐवजी 8 वाजता भरतील। विद्यार्थी आणि पालकांना दिलासा। पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या राडा प्रकरणात शिस्तभंग समितीने टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मुख्य जबाबदार धरत या दोघांवर कठोर दंडात्मक कारवाईची शिफारस केली। समितीकडून 2 दिवस दिवाणी कारावासाची शिफारस करण्यात आली। नागपुरात बिबट्याची दहशत। बिबट्याच्या भीतीने संध्याकाळी 6 नंतर रिवानगर भागातील सर्व नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतःला एक प्रकारे कोंडून घेतलाय। बिबट्यापासून स्वतःला वाचवण्याचा नागरिकांचा उपाय। कल्याणमध्ये भीषण अपघात। बायकोला कामावरून घरी आणताना ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराने स्वतःचा जीव गमावलाय। महिला गंभीर जखमी। पतंग उडवणं जीवावर बेतलंय। पुण्यात पतंग उडवण्यासाठी बाहेर पडलेल्या 11 वर्षीय मुलाने ट्रेनच्या धडकेमध्ये जीव गमावला। यावर्षी जिल्हा परिषद शाळांमधील बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्या अंतर्गत 66,520 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात। मात्र तरी सुद्धा कमी विद्यार्थी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिलं। पिंपरी चिंचवड येथील धक्कादायक घटना। साफसफाई करणाऱ्या कर्मचारीने पाण्याच्या टाकीमध्ये पडून जीव गमावला। घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नागपूरच्या विधान भवनासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। राज्यातील हजारो शासकीय कर्मचारी मोर्चात सहभागी। बदलापूरच्या आंबेशिव गावात पुन्हा एकदा बिबट्या आलेला पाहायला मिळतोय। भरदुपारी बिबट्याने कुत्र्यांची शिकार केल्याचा स्थानिकांनी दावा केला। नागपूरमध्ये मराठी शाळेच्या मुद्द्यावरून विद्यार्थी संघटनेने आंदोलन केलंय। मराठी शाळा वाचवा अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेटायला आल्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,21,600 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 2,04,000 रुपयांवर पोहोचली आहे। शेअर बाजाराची चांगली सुरुवात झालेली पाहायला मिळते। निफ्टी 25,950 रुपयांवर उघडलाय, तर सेन्सेक्स 250 अंकांनी उसळी घेतली।